श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आजचा विषय आपला होणार आहे अमावस्या येणार आहे आपली। अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात। पितरांसाठी जो वार बघतो आणि जी तिथी असते सेवा करण्याची ती म्हणजे अमावस्या असते। आपल्या घरातील पितृदोष जे असतात ते निवारण्यासाठी, तसेच आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असतील, तुम्हाला वाटतं की वारंवार हा व्यक्ती आजारी पडतो, हा व्यक्ती चिडचिड करत असतो, तर त्यांचा सुद्धा आपण उतारा करू शकतो। आपल्या घराचा उतारा आपण उतरवू शकतो। आपल्या घरातील पितृदोष जे असतात ते निवारण्यासाठी, वास्तुदोष निवारण्यासाठी, तसेच आपल्या घरातील पितरांचा दोष जो असतो तो निवारण्यासाठी हवन करण्यात येतो। तर ह्या ज्या सेवा असतात आपण नक्कीच अमावस्या तिथीला करू शकतो। आणि ह्या तिथी करण्यासाठी आपल्याला दही भाताचा नैवेद्य लागत असतो। तर तो कशा पद्धतीने आपण आपल्या घरात करायचं ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, अमावस्या आपली येणार आहे 17 एप्रिल 2026, वार आहे शुक्रवार। या दिवशी अमावस्या जी आहे ती प्रारंभ होणार आहे 16 तारखेला 8:12 तर अमावस्या समाप्ती जी आहे ती 17 तारखेला सायंकाळी 5:22 होणार आहे। तर आपल्याला अमावस्या तिथीच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला 17 तारखेला करायच्या आहेत। उतारे जे असतात ते आपल्याला संध्याकाळीच करायचे असतात, म्हणून संध्याकाळीच उतारे करायचे असतात। कुठलेही उतारे असू द्या, नारळ उतारा असू द्या, दही भाताचा उतारा असू द्या, जे काही उतारे असतात ते मात्र संध्याकाळी करायचे असतात। तर बघा, तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असतील, तुमचे मुलं चिडचिड करत आहेत, तुमच्या मुलांना नजरबाधा होत असते, तुम्हाला असं वाटत आहे किंवा वारंवार ते आजारी पडत असतात, किंवा एखादी व्यक्ती बेडवरच पडून आहे तो उठतच नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही उतारा त्यांच्यावरती करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला हे उतारे करण्यासाठी एकाच वेळा आपण भात बनवू शकतो। आणि तो भात फक्त उतार्यांसाठी किंवा ज्या आपण पितृंच्या सेवा करणार आहोत त्यासाठी हा भात वापरायचा आहे, घरात वापरायचा नाही, किंवा आपण पातेल्यामध्ये सुद्धा तो ठेवायचा नाही। जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढाच आपण शिजवायचा आहे। यापैकी कुठलाही एक उतारा, समजा तुमच्या घरात जर पितृदोष असेल तर पितरांची कुठलीही एक सेवा, कुठलीही आपल्या घराचा उतारा तुम्हाला करायचा असेल तो दर अमावस्येला करू शकतात। तर या सेवांपैकी कुठल्याही ज्या सेवा तुम्ही करणार आहे ते सातत्याने तुम्हाला करायचे आहेत, दर अमावस्येला करायचे आहेत, हे लक्षात घ्या। त्यामुळे संपूर्णच करा असं मी म्हणणार नाही, पण काही ठराविक जर तुम्हाला वाटत आहे की ही सेवा मी करणार आहे या अमावस्यापासून, त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकतात। तर सर्वप्रथम सांगेल, जेवढा भात तुम्हाला लागणार आहे तेवढाच आपल्याला शिजवायचा आहे। त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही, भात हा अळणीच असावा, मीठ न वापरता आपल्याला फक्त पाण्यामध्ये तांदूळ आपल्याला शिजवायचे असतात। या पद्धतीने करा। आणि दही जे लागणार आहे ते जास्तीचं आंबट असेल तर अतिउत्तम, आंबट आपल्याला दही घ्यायचं आहे। काळी तीळ जी असते ती नैवेद्यासाठी म्हणजे पितरांच्या नैवेद्याला लागणार आहे, म्हणून काळी तीळ लागेल। या पद्धतीने आपल्याला हे पदार्थ लागतील। आता बघा, आपण उतारा करत असताना किंवा सर्वप्रथम पहिली जी असते दर्श अमावस्या आहे म्हणून तुम्हाला सांगेल, किंवा दर महिन्याच्या अमावस्येला हा आपण करायचाच आहे। जो उपाय सांगत आहे तो पितरांसाठी असतो, जो मी सुद्धा करत असते दर अमावस्येला। अगदी थोडा भात घ्यायचा आहे आपल्याला, पत्तरवाळी असेल पत्तरवाळी घ्या, किंवा तुम्ही पितरांचा नैवेद्य ठेवण्यासाठी एखादी डिश वापरत असणार डिश घ्या तरी चालेल, किंवा पेपर घ्या तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण एक डिश घ्या, त्यामध्ये भात आपल्याला टाकायचा आहे। भात टाकल्यानंतर त्यावरती दही टाका, थोडे काळे तीळ आपल्याला टाकायचं आहे। आपल्या गच्चीवरती, आपल्या घराच्या गच्चीवरती आपल्याला जायचं आहे, किंवा तुमच्या बिल्डिंग असेल तर बिल्डिंगच्या गच्चीवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे जाऊन दक्षिणेकडे तोंड करून, दक्षिण जी भिंत असेल किंवा दक्षिणेची जी दिशा असेल तिकडे तोंड करून तुम्हाला तो नैवेद्य वरती ठेवायचा आहे। हा नैवेद्य पितरांना समर्पित आपण ठेवत आहोत, तिथे नमस्कार करायचा आहे पितरांना। ओम श्री पितृदेवताभ्यो नमः, ओम श्री पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। अगदी 11 वेळा म्हटला तरीही चालेल। आणि हा नैवेद्य तिथे आपण ठेवून यायचा आहे, त्यांना आपण हात जोडून प्रार्थना करायची की तुमच्यासाठी मी हा नैवेद्य इथे ठेवत आहे। या पद्धतीने आता बघा, बरेच लोकांचा प्रश्न असतो की ताई हा नैवेद्य जो असतो तो मी घरात गॅलरीमध्ये ठेवू का? तर नाही, घरात चालत नाही। गॅलरी म्हटलं की आपल्या घरातच येत असते, त्यापेक्षा तुम्ही घरात न ठेवता हा गच्चीच्या वरती ठेवा, किंवा तुमचं कंपाऊंड खाली बंगलो असेल, घर असेल खाली, तर कंपाऊंडमध्ये तुम्ही बाहेर भिंतीवर ठेवलं तुमच्या कंपाऊंडच्या वरती तरी सुद्धा चालेल, पण घरात ठेवू नका। या पद्धतीने करायचं आहे। दुसरीच सेवा म्हणजे बघा, आपल्या घराचा उतारा तुम्ही करू शकतात। उतारा करत असताना आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तिथे आपल्याला याच पद्धतीने थोडा भात घ्या, त्यावरती दही टाका आणि तो उतारा आपल्याला उतरवायचा आहे। ज्या पद्धतीने आपण नजर उतरवतो त्या पद्धतीने हा उतारा उतरवायचा आहे। हा उतारा उतरवून आपल्याला हा संध्याकाळी सूर्यास्तानंतरच उतारे करतात, आधी पण सांगितलं मी,
त्या पद्धतीने उतरवून हा उतारा आपल्याला बाहेर आपल्या घराच्या बाहेर टाकून यायचा आहे. उतरवल्यानंतर उतरवून टाकत असताना आपण कोणासोबत बोलू नका, येताना मागे पलटून बघायचं नाही, जाताना सुद्धा मागे बघायचं नाही. हा उतारा टाकून या, कोणाचा त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने आपण टाकू नका. एकांत जिथे असेल तिथे हा उतारा आपल्याला झाडाखाली वगैरे असं टाका. कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही या पद्धतीने टाका. उगाच आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको हे लक्षात घ्या. या पद्धतीने तुम्ही उतारा टाकून या. घरात आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे, नंतर महाराजांना मुजरा करायचा. त्याच पद्धतीने आपल्या घरातील मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल यांच्यावरती सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने आपण घराचा उतारा करतो त्या पद्धतीने आजारी व्यक्ती किंवा मुलं चिडचिड करतात या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल त्यांचा सुद्धा उतारा दही भात घ्यायचा आहे. उतारा उतरवायचा आणि बाहेर टाकून यायचा आणि टाकून आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायचे आहेत. उतारा टाकत असताना तो कुठलाही उतारा असो बोलायचं नाही, कोणासोबत मागे पलटून बघायचं नाही. या पद्धतीने करा. आता तिसरं म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये बघा आपल्याला उतारा कोणत्या पद्धतीने काढायचा आहे. तर आपल्या घरात दही भात जो असतो तो आपण घ्यायचा एका डिशमध्ये आणि चारही कोपरे जे असतात ते आपण तो दही भात घेऊन फिरवायचा आहे. तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आणि हा उतारा बाहेर आपण काढून हा सुद्धा आपण बाहेर टाकून यायचा आहे. या पद्धतीने आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होत असतो. हा अमावस्यालाच केला जातो उतारा. या पद्धतीने करा. पाचवी सेवा म्हणजेच कोणती बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये छोटासा हवन करायचा आहे. गाईची शेणाची गौरी तुम्हाला पाहिजे, ती शेणाची गौरी घ्या. त्यावरती हवन जो असतो तो प्रज्वलित करा. ठीक आहे, हवन पात्र असेल त्यामध्ये ती गौरी ठेवा, प्रज्वलित करा. प्रज्वलित करत असताना कापूर आणि तुपाचा वापर करा. प्रज्वलित केल्यानंतर तिथे आपल्याला दही भात थोडासा अगदी घ्यायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ आपण टाकायचे आहेत आणि तो आपण जो घास असतो तो पितरांना समर्पित तिथे टाकायचा आहे. हे टाकत असताना बघा तुम्ही पितरांचा जो मंत्र आहे ओम श्री पितृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र आपण 11 वेळा म्हणून अगदी तो तिथे टाकला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्हाला त्या हवनामध्ये हा जो भात आणि दहीचा नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे. असं मान्यता आहे की अग्निदेवता जे असतात त्यांच्या साक्षीने आपण जो काही घात समर्पित करतो, ज्या देवतेला असू द्या किंवा पितरांना असू द्या त्यांच्यापर्यंत जात असतो आणि पित्र हे वासाचे भुकेले असतात. म्हणून आपण हवन करून या पद्धतीने थोडा दही भाताचा नैवेद्य त्यांना दाखवायचे आहेत. आता बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दक्षिणेकडे तोंड करूनच पितरांची नैवेद्य दाखवायचं आहे सकाळचा जो असतो, त्याच पद्धतीने हवनसुद्धा करत असताना आपल्या घरातील दक्षिण दिशा कोणती आहे ते आपण बघायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हवन करायचं आहे. ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहे, कारण पितरांची दिशा ही दक्षिण असते. उतारा करताना संध्याकाळीच करायचा आहे. जो पितरांचा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तो आणि हवन जो असतो हा 12च्या आत आपल्याला करायचा आहे, हे लक्षात घ्या. जो नैवेद्य दाखवाल तो 11:30-12 जो कालावधी असतो 12:15पर्यंत, या कालावधीमध्येच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. हवन जो असतो तो सकाळी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण जेवण केव्हा करतो आपल्या वेळेतच करत असतो, त्या पद्धतीने पितरांना सुद्धा नैवेद्य किंवा हवन करत असताना लवकरात लवकर करायचा प्रयत्न करा. जास्त उशिरा करू नका, नाही तर पित्र चिडतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठल्याही गोष्टी ह्या वेळेतच कराव्या. उतारा जे असतात ते संध्याकाळी करा आणि जे नैवेद्य असं पितरांची सेवा ही सकाळी करा. या पद्धतीने तुम्ही दही भाताचे हे उपाय अमावस्येच्या दिवशी करू शकतात. तुम्हाला यापैकी कुठलीही सेवा एक जर करायची असेल, पितरांना नैवेद्य असू द्या किंवा हवन असू द्या, ते तुम्ही या अमावस्येपासून सुरुवात करा. तुम्हाला लगेच रिझल्ट मी म्हणणार नाही की लगेच तुम्हाला एक अमावस्या सेवा केली की लगेच रिझल्ट बघायला मिळेल. बघा प्रखरमधला प्रखर पितृदोष जर असेल तर तुम्ही कंटिन्यू दर अमावस्येला अशा पद्धतीने नैवेद्य दाखवा. 5-6 अमावस्या झाल्या की आपोआप तुम्हाला थोडा बदल बघायला मिळेल आणि सांगायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच हा नैवेद्य ठेवणार. फक्त तुम्हाला सांगेल मासिक धर्म असेल, सुत्तक असेल, ती अमावस्या तुमची स्किप होईल. नाही तर तुमची अमावस्या आहे अगदी साधी आणि सोप्या सेवा आहेत. भात शिजवायला काही एवढं मोठं म्हणजे लागत नाही, त्यामुळे ही सोपी सेवा तुम्ही कुठलीही एक सेवा करा तरीसुद्धा चालेल. तर या सेवांचा स्वतः आपण जेव्हा अनुभव घेत असतो, या अनुभवासाठी सातत्य असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपण सातत्य ठेवून या सेवा आपल्याला करायच्या आहेत, तेव्हाच आपल्याला त्याचे फायदे बघायला मिळत असतात. ठीक आहे, चला मग अमावस्येच्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी दर्शन अमावस्या आहे सेवा करा आणि सेवा केल्यानंतरच आपल्याला मेवा मिळत असतो. सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.